तर कसं काय मित्रांनो, मी नागेश आणि मी माझा आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर सकाळी उठून फ्रेश वगैरे होऊन आलो ऑफिसमध्ये आले की आपल्या कामाची सुरुवात होते ते पी सी चालू करण्यापासून. आलो, पी सी वगैरे चालू करून घेतला, कामं वगैरे काढली आणि लगेच गाडी काढली आणि निघालो मग कामासाठी. आणि आजचं काम हे आपल्या ऑफिसच्या जवळच असल्यामुळं जास्त काय लांब जायची गरज नाही. म्हणजे ते काम होतं तिथं पोचलो आणि ही होती रेसिडेन्सी, म्हणजे ते आपले ड्रेनेज असतात तिथे स्प्रे करायचा होता. मग काय घेतले सगळे ड्रेनेज उघडून तेथील डेलीप्रमाणे घेतला पंप वगैरे भरून आणि केली सगळ्या ड्रेनेजमध्ये स्प्रे करायला सुरुवात. तर बघू शकता तुम्ही कॉकरोच, एवढे कॉकरोच आहेत ना बोलू शकत नाही. मग घेतलं सगळ्या ड्रेनेजमध्ये स्प्रे करून घेतल्यानंतर पोचलो. तर ते काम व्यवस्थितपणे पूर्ण झाल्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या कामाच्या ठिकाणी. हे जे काम आहे ना ते टर्माइटसाठी होतं. आणि टर्माइटचं कसं असतं मित्रांनो, टर्माइटचं काम करताना ना आपल्याला जे घर असतं त्या घरांच्या भिंतीला 10 mm होल मारून त्यामध्ये केमिकल सोडावं लागतं. आणि ते केमिकल 3 वेळा एका हॉलमध्ये 3 वेळा सोडावं लागतं. मग ते काम घेतलं, सगळीकडे होल वगैरे घेतले मारून, केमिकल वगैरे भरून ते होल पण पॅक करून टाकले. आणि ते काम झाल्यानंतर मग स्प्रे करून घ्यायचा होता त्या रूममध्ये. काय केला, स्प्रे करायला सुरुवात केली. पूर्ण सर्व भिंतीवर घेतला व्यवस्थितपणे स्प्रे करून. आणि हे काम पूर्ण करून, सर्व काम पूर्ण केल्यानंतर आम्ही आलो ऑफिसवर आल्यानंतर दुपारचं जेवण केलं नव्हतं, त्यामुळे दोघांनी जेवण वगैरे करून घेतलं. जेवण करून घेतल्यानंतर तिसऱ्या कामासाठी निघालो. आणि मुंबई आणि ट्रॉफिक हे तुम्हाला माहितीच आहे. आणि ट्रॉफिकमधनं निघून आलो पुढं आलो. हे पण काम सेम रेसिडेन्सीचं होतं. ड्रेनेज घेतले सगळे, ड्रेनेज वगैरे उघडून आणि पंप केमिकल भरून केला स्प्रे करायला सुरुवात. पूर्ण सगळे ड्रेनेजमध्ये घेतले व्यवस्थितपणे स्प्रे करून. आणि स्प्रे चालू असताना पाऊस पण चालू होता, पण आपल्याजवळ ऑप्शन नव्हता दुसरा काय.